राष्ट्राचा आत्मबल आणि एकात्मता स्वकीयांकरवीच खच्ची केली जातात. ते राष्ट्र वा धर्म किती दिवस टिकणार? आपल्याकडे दिसतं फार ज्वलंत उदाहरण आहे या ठिकाणी. आपणच आपल्याला निंदा करत राहतो, आपणच आपल्यावरती टीका करत राहतो, आपणच आपल्या लोकांचं आत्मबल खच्ची करत राहतो, नाही का? तेव्हा आपण कोणची काळजी घ्यावी हे लक्षात आलं ना? हां, तर त्यासाठी इस्रायलचा अभ्यास उपयोगी पडेल ना. तेव्हा विजयाची ध्वजा फडकू लागली की पराजयाची काळीमा धुवून निघत असते. हे उदाहरण आपल्याला इस्रायलमध्ये दिसतं आहे. तेव्हा हा चिवटपणा आहे, तो यायला पाहिजे. हा आपल्यामध्ये आहे पहिल्यापासूनच, पण तो टिकेल कसा आणि वाढीस कसा लागेल यासंबंधी आपल्याला मात्र साक्षेप बाळगणं गरजेचं आहे. यासाठी पुढील दालनामध्ये इस्रायलचा थोडासा त्रोटक इतिहास दिला आहे. चला बरं आपण बघूया. हां, आता